महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर विचार मंच नांदेड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय संजय कौडगे, चैतन्य बापू देशमुख, खासदार अजित गोपछडे, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंडारकर, अमरनाथ राजूरकर, माजी शिक्षण संचालक श्री गोविंद नांदेडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। नवीन कवठा भागातील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात सकाळी 7:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली। आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत अनेक तरुणांनी या शिबिरात सहभाग नोंदवला। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा बसवेश्वर विचार मंच नांदेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। महात्मा बसवेश्वरांची जयंती संबंध नांदेड काय संबंध देशामध्ये संपन्न होते आहे। हा एक अत्यंत मोलाचा महत्त्वाचा असा खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाचा सण आहे। पारंपरिक अर्थानं धार्मिक अर्थानं हा सण नाही, पण सामाजिक परिवर्तनाचं काम 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी इतक्या उच्च प्रतीचं केलं होतं की मानव अवघा एक अशा प्रकारची घोषणा देऊन जाती भेदाला धर्मभेदाला अगदी मुठभाती देऊन मानवाच्या समतेचा, बंधुतेचा, एकतेचा आणि कल्याणाचा असा विचार बसवेश्वरांनी मांडला। आणि आज संबंध शहरात सगळीकडे आपण पाहत असाल की समतेचं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे। सर्व जाती धर्माचे अतिशय भक्तिभावानं महात्मा बसवेश्वराच्या विचाराच्या चरणी लीन होत आहेत। आणि या पुतळ्याजवळ आपण पाहत असाल रक्तदान शिबिर वगैरे संपन्न होत आहे। बसवेश्वर विचार मंचाच्या वतीने गेले 3 वर्षापासून अतिशय सुंदर असे कार्यक्रम संपन्न होत आहेत। दरवर्षी दौड झाली, त्या दौडीमध्ये पुरस्कार देण्यात आले। एक नवा जोश, नवा उत्साह, एक नवा दमदार विचार समतेचा आणि उन्नतीचा लोकमनामध्ये भरण्याचं काम बसवेश्वर विचार मंचाने केलेलं आहे। यावर्षी आपण पाहत असाल रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। अनेक रुग्णांना रक्ताच्या अभावी प्राण गमवावे लागतात, ते होऊ नये यासाठी हा कार्यक्रम आहे। मला असं वाटतं की बसवेश्वरांच्या या विचाराची सगळीकडे गरज आहे। खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात आणि आपण जे जे उपस्थित आहात आपण सगळ्यांनी जाती धर्माचा विचार महात्मा बसवेश्वरांनी तो बाजूला टाकला। त्या काळामध्ये आंतरजातीय 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह लावण्याचं धाडस जे कुणीच केलं नाही ते त्यांनी केलं। खरं तर महात्मा गौतम बुद्धानंतर महात्मा बसवेश्वर हे असे आहेत ज्यांनी समतेचा विचार दिला, मानव मुक्तीचा विचार दिला। जाती धर्म हे व्यर्थ आहेत आणि माणूस तितका एक आहे हा विचार दिला। आणि महात्मा बसवेश्वरांनी उन्नतीचे मार्ग दिले। अखंड परिश्रम करत राहा, सतत काम करत राहा, काय कवे कैलास हा विचार दिला। यामध्ये परिश्रमाशिवाय कुणी काही घेऊ नका अशा प्रकारचा विचार बसवेश्वरांनी दिला। आणि त्या विचारानं आपण वागलो तर देश विश्वामध्ये सगळ्यात टॉप व्हायला अजिबात खऱ्या अर्थानं विश्वगुरु जे म्हणतो आपण तो विश्वगुरु बसवेश्वरांच्याच विचारानं होऊ शकतो। महात्मा बसवेश्वरांचा हा विचार दानतीचा विचार, संपन्न मानवतेचा विचार, समतेचा विचार आपण सगळ्यांनी मिळून आपण आचरणात आणूया। आज महात्मा बसवेश्वर विचार मंचाच्या वतीनं दिवसभर कार्यक्रम आहेत। सगळ्याच वेगवेगळ्या संघटना देखील कार्यक्रम करत आहेत। त्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि अवघ्या मानव मात्रामध्ये समतेचा, बंधुचा, लोककल्याणाचा आणि बंधुभावाचा विचार बसवेश्वरांनी जो सांगितला तो आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करूया। जय महात्मा बसवेश्वर। महात्मा बसवेश्वर विचार मंचाच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो। दरवर्षी आम्ही मुख्यतः रक्तदान शिबिर व त्यासोबत इतर एक कार्यक्रम असा कार्यक्रम घेत असतो। जवळ आता आमचं 4था वर्ष आहे। तर पहिल्या वर्षी आम्ही रक्तदान पुस्तक वाटप केलं, 3ऱ्या वर्षी रक्तदान आणि आरोग्य शिबिर, त्याचबरोबर 3ऱ्या वर्षी रक्तदान आणि समता दौड आणि यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। आणि या रक्तदान शिबिरामध्ये प्रचंड असं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। या रक्तदान शिबिरासाठी आमच्या जे काही महात्मा बसवेश्वर विचार मंचाची टीम आहे ती अगदी जीवानं काम करते। आमच्या महात्मा बसवेश्वर विचार मंचामध्ये जवळजवळ 150 शिक्षकांचा पदाधिकारी आहेत। ते सर्व पदाधिकारी एका जीवानं व्यवस्थित आणि प्रत्येकजण कुठलीही वाट न पाहता खूप काम करते। या रक्तदान शिबिराचं आणि या बसवेश्वर विचार मंचाचं जे काही यश आहे ते सर्व माझ्या सहकार्याचं आहे। आणि असंच कार्यक्रम यापुढेही माझे सहकारी चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।